तुमच्या आमच्या कोल्हापुरी जरा रांगडे भाषा आहे, मग तिकडची भाषा तुम्हाला सूट झाली का? इकडची भाषा तुमच्या लातूर साईडला चालत नाही असल्या गोष्टी, आमच्याकडे जाता रांड्याच्या मध्ये, मग तुमच्याकडे तुम्हाला चालत नाही. नाही तिकडे तसं बोललं तर रांड्याच्या मध्ये मारते लोक, मारतील तुमच्याकडे. प्रेमाची भाषा आहे, कोल्हापूर इथं जमत आहे हे रांड्याच्या म्हणजे सहज म्हणलेलं आहे आपल्या. बरोबर की बरोबर की, पण ते जिथल्या तिथं बोलायला पाहिजे, ते चालत नाही. मग जय हिंद जय भारत. आज असे एक व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे जे एक पैलवान होतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिखली असू दे किंवा आमच्या कोल्हापूरच्या शेजारचा पूर्ण भाग हा सायकलीनं भाड्याची घेऊन प्रवास केलेले व्यक्तिमत्व त्या काळामध्ये, ज्यावेळी पैलवान होते त्या काळामध्ये, आणि सर्वसाधारण व्यक्तिमत्व. पण आज एक पैलवान ते सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य बाबासाहेब पाटील साहेब आमच्या जवळ आहेत, जे गंगावीर तालमीमध्ये सराव केलेले आहेत. 1971-72च्या कालखंडामध्ये ते कोल्हापूरला आले आणि गणपत खेडकर वस्तादांच्या अंडरमध्ये यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर हरिश्चंद्र बिराजदार मामा बरोबर राहिलेले आहेत. अशा अनेक नामांकित मल्ल त्यांच्याबरोबर यांनी कार्य केलं. साहेब नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही मंत्री आहे, आता आमचे पैलवान म्हणूनच मी बोलणार तुमच्या बरोबर, कारण आमचे कोल्हापूर म्हणजे आम्ही पैलवानमध्येच बोलणार. तर साहेब, आता तुमचा लहान असताना कुस्तीची जो वारसा आहे, तुमचे वडील वगैरे पैलवान होते का साहेब? नाही, वडील वगैरे नव्हते. माझे वडील लहानपणीच वारले. बर. 5 वर्षाचे आहे वडील, दोघेही वारले. बर, लहानपणी मी बघितलं नाही त्यांना. मग माझे चुलते बाळासाहेब जाधव माजी मंत्री, त्यांनी मग माझं सगळं संगोपन केलं आणि पूर्ण सपोर्ट त्यांनी मुलापेक्षा जास्त सपोर्ट मला केला. चुलत्यांनी? हो. क्या बात. तर ते 3 टर्म होते आमदार मंत्री म्हणून होते, आणि काम म्हणजे कामाचे झपाटलेलं त्यांचं काम. ते आम्ही रोज बघायचं त्यांचं, जिल्हा परिषद आमदारकी 3-4 वेळेस. त्यावेळेस तर एवढ्या सोयी नव्हत्या, गाड्या, रस्ते, मॅसेज, फोन, सगळं आपणच लिहायचं, आपणच पत्र द्यायचं, दिवसभर काम करायचं, रात्रभर प्रवास करायचा. त्या काळामध्ये त्यांनी प्रचंड काम केलं आणि 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन त्यांनी राजकारण केलं. बरोबर. आता तुम्ही लातूर जिल्ह्यातले, म्हणजे अहमदपूर तालुका तुमचा गाव आहे साहेब, मग कोल्हापूरला अहमदपूरनं यायचं, कोल्हापुरात राहायचं आणि वातावरण तुम्हाला शूट व्हायचं, हे कसं काय जमलं तुम्हाला? मग मी तसा ऑलराऊंडर आहे. कबड्डी, कुस्ती, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कॅरम सगळेच खेळ खेळतो. बरोबर, सगळे खेळ खेळतो. मग कबड्डी आणि कुस्ती खेळत असताना त्यावेळेस थोडीशी ताकदीची, मनुष्यबळाची गरज होती. ते आमचे चुलते एकटे असल्यामुळं मागील पाठीमागे बॅकग्राऊंड मी बघायचं. बरोबर, पहिला काय चाललंय, कुठं काय चाललंय. आणि खेळच एक असा आहे की त्याचं संघटन मोठं आहे. बरोबर आहे साहेब. मग आज मी जे आमदार झालो त्याचं कारण ते खेळामध्ये, त्याचा खूप फायदा झाला मला. बरोबर. कारण कबड्डीमध्ये खेळाडू, व्हॉलीबॉलमधले खेळाडू, कुस्तीमधले खेळाडू. आणि मग त्यावेळेस आमच्या लहानपणी मी हरिश्चंद्र बिराजदारला महाराष्ट्र केसरी किताब मिळाला होता, आणि तो बी लातूरलाच. मग ते आम्ही गावात थोडीशी प्रॅक्टिस करायचं. आणि मग त्याच्यानंतर असं वाटलं की आपल्याला जर ह्या क्षेत्रात जायचे, कुस्ती करावं हे माझं काही डोक्यात नव्हतं आणि माझ्या घरात बी परवानगी नव्हती. पण एक तब्येत चांगली असावी. बरोबर, असं चुलत्यालाही वाटायचं. घरात एक माणूस ताकदबाज राहावं. त्या काळात असे पक्क्या आघात होता आपल्याकडे. बरोबर की घरामध्ये एखादी चांगल्या घरातले पैसेवाले लोक राहायचे, आणि मग एक जरा करत असला तालीम बिलीम तर करू द्यायची. बरोबर आहे सर. त्याच्यामुळे त्यांनी म्हणले, मग मी सांगितलं की मला हे खेळायचं आणि मला कोल्हापूरला जायचं. आम्ही सांगितलं. तर ते म्हणजे जा. मग ते आल्यावर मग कुठे जायचं, मग ते बिराजदार आमच्या जिल्ह्यातले होते, मामा हरिश्चंद्र बिराजदार. ते पत्ता घेतला आणि गंगावेशला जॉईन झालो. जागा भेटली, आमच्या गावात तालुक्याचे जिल्ह्यातले होते 1-2 पैलवान. मग इथं राहिलो. मग 10वी झाली होती माझी. 11वीला मी इथं आलो, रंकाळ्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं. म्हणजे कोल्हापूर तर मग ते कॉलेज ते खूप स्ट्रिक्ट होतं. बोधरेच्या कॉलेज होतं, बोंद्रेचं, शिल्पतराव बोंद्रे, आम्हाला जवळ पडतो ना गंगावेश. बरोबर. पण ते कॅप्टन सावंत म्हणून प्राचार्य होते, खूप स्ट्रिक्ट होते. त्याचा काय फायदा झाला की माझा म्हणजे पिढी पहिल्या वर्षा झटक्यात निघाली. बरोबर, म्हणजे पास झाला पहिल्या वर्षीच. बाजू पैलवान अभ्यास दोन्ही पण जमलं तुम्हाला? काय, हे सकाळी व्यायाम करायचा आणि काय कुस्ती करत नव्हतं मी. व कधी थोडं बहुत मामा आले की काय असं आणि करायला पाहिजे म्हणायचं. कधीतरी त्यांच्याबरोबर शेवटच्या दमाला कधीतरी खेळायचं आम्ही. बरं. एक तर हात मोडल, हे मोडल, मग भीती
घरच्याला भीती आणि मलाही भीती. बरोबर त्याच्यामुळं सकाळी कॉलेज बी ते लवकर होतं. बरोबर साहेब. सकाळी 7ला कॉलेज असायचं, 12-11पर्यंत संपून जायचं. बरोबर रुटीन कार्यक्रम, सकाळी व्यायाम वगैरे करायचा, थंडाई प्यायचं, जायचं निघून. बरोबर. टाईम ॲडजस्ट व्हायचा. ते एवढं स्ट्रिक्ट होते की 2-3 दिवस कॉलेजला नाही गेले की शिपायाचं तालमीत. बर मग ते गणपत घेतकर म्हणजे अरे इकडे बी नाही कॉलेजला बी नाही असं कसं करू नको म्हणून मामा बी रागवायचे आणि खडकर अण्णा रागवायचे. त्याच्यामुळे ते भीतीपुटी त्यांच्या प्रेमापुटी माझं पिढी निघालं. बरं झालं. मग बरोबर कबड्डी खेळत होतो. मग हे BS पाटील आमचे मित्र, संभाजी पाटील, हेमंत भावसार, अशोक कुंभार, ह्यांनी मला माझा खेळ एकदा बघितला कबड्डीचा. हा. आणि म्हणजे आपल्याच कॉलेजला घेऊन म्हणले त्याला. सुमिता पाटील प्राचार्य PB पाटलाच्या मंडळी शाहू कॉलेजला. हा हा तिथं सगळं कबड्डीची खेळाडू बरोबर होते. हा आणि थोडासा फ्री हँड होता. बर मला इकडं जाऊ आपण. मग इथं आलो. बर मग त्याच्यामुळे इथं 3 वर्षे काढलो मी. आणि मग थोडासा विचार करत होतो त्यावेळेसच मी की बाबा ही पैलवानकी जर आपण असंच केलो, खालो, झोपलो, लग्न केलं तर जगात काय चाललंय कळायचं नाही. बरोबर आहे साहेब. हे काही म्हणजे प्रगतीचं लक्षण नाही. नुसती पैलवानगी करणे. बरोबर आहे. ते बौद्धिक आपली प्रगती होईना गेल्या बरोबर की आपल्याला ही बी ह्याच्यात बी जायचं असेल, ह्याच्यात बी नीट काही दाखवायचं असेल स्किल. बरोबर. तर त्यावेळेस हरिश्चंद्र बिराजदार आणि सतपालची कुस्ती लागली होती बेळगावला. मी होतो. तुम्ही बघितलेली. हा मी होतो ना बर, त्यावेळेस. बर, हा. हा. मग ते कुस्ती वगैरे बघितल्यावर त्यांचं जे टेक्निक होतं व्यायाम करायचं, बरोबर आपलं कोल्हापूरचं म्हणजे जोर बैठका काढायचा, माती खोदायची, नंतर रशी चढायची, नंतर आलं ते. बरोबर. पण 2 म्हणजे अनेकादा फिरवायचं, हे आपल्या खास कोल्हापुरी पहिलाच. मग आपल्याला जर ह्याच्यात काही थोडं चांगलं करायचं आहे, फिजिकल फिटनेस, आपल्याला कसं आहे पैलवान म्हणलं की असा मोठा जाड ढिपाड डेरी सुटलेला बोजा असलेला. बरोबर. पण तसं नाही ते खरं. बरोबर आहे. आता जसे तुम्ही आज बी आहेत, बरोबर. फिजिकल फिटनेस फिट पाहिजे. बरोबर साहेब. मग हे सतपाल सिंगचं आम्ही बघितल्यावर म्हणलं की बाबा हे करायचं असेल तर आपल्याला दिल्लीला जावं लागेल. बर. मग इथून त्याला सांगितलं मी नाही, मला इथं राहायचं नाही आणि मला नवीन तंत्रज्ञान शिकायचं आहे, दिल्लीला जायचे. बर. मग ते म्हणले जा. हनुमान सिंगजी गुरु हनुमान सिंग त्यांची तालीम बर. त्या दिल्लीमध्ये सतपाल पण होते तिथंच होते ना. सगळे चांगले पोरं जे होते आशियाईमध्ये खेळणारे. बर. तेव्हा ऑलिम्पिक असं लेटेस्ट सुरू झालं होतं. बरोबर. पण ते सराव हनुमान सिंग जे करायचे ना ते परफेक्ट करायचे. बरोबर. खेळ मॅटवरची गादीवर मातीवरची मॅटवरची कुस्ती, ते पॉईंटवर कुस्ती. आपलीकडं कसं पाठ लागल्याशिवाय संपली नाही कुस्ती. बरोबर आहे. काय मग चेअरिंग करणार लोक, बरोबर. एम्पायर निर्णय देऊ द्या की, पण ते लोक बाहेर म्हणणार नाही पाठ लागली नाही, कुस्ती झाली नाही, परत लावा. हा असं आपल्याकडे होतं. पण ती कुस्ती जे होती पॉईंटवरची ते सगळे परफेक्ट. बरोबर. गुडघा टेकला एवढे पॉईंट, 2 पाय टेकले एवढे. बरोबर आहे. आणि वेळेचं बंधन. बरोबर आहे. आपल्याकडली कुस्ती म्हणजे 2-3 तास. तास शेवटी दोघाला बाजूला तोडून काढावं लागायचं. बरोबर. बरोबर. आणि हे डोकं बिकं मातीनं पाण्यानं घाण टाकायचं, धरायचं, चिखल झाले असं. चिखलच लागायचा. बरोबर. तालमीतली माती वेगळी, बरोबर. ती माती आपल्याला पोषक. होय. आणि मैदानातली माती काळी माती घातक घासून खराब. ते पैलवानाचा कड लागायचे. बरोबर. पैलवान म्हणजे पैलवानचं शरीर म्हणजे बाळातीन बाईसारखं नाजूक शरीर असतं. क्या बात आहे, क्या बात आहे. मग त्या तसल्या खडकाळ मातीत जर आपला पैलवान खेळला, त्याचे गुडघे खोपरं फुटणार सगळे. काय का नाही. बरोबर. म्हणजे इकडे तुमच्याकडे शौकीन लोक आहेत, ते मैदान चांगलं करायचे, रिंगण करायचे, मातीचे खडे असले तर बाजूला काढायचे. पण आमच्याकडे खूप दुर्दैश. मग साहेब आता लातूरमध्ये तुमच्या आमच्या कोल्हापुरी जरा रांगडे भाषा आहे, तिकडची भाषा तुम्हाला सूट झाली का? इकडची भाषा तुमच्या लातूर साईडला चालत नाही असल्या गोष्टी. आमच्याकडे जाता रांड्याच्या मध्ये, मग तुमच्याकडे तुम्हाला चालत नाही. तिकडे तसं बोललं तर रांड्याच्या मध्ये मारते लोक. मारतील तुमच्याकडे. प्रेमाची भाषा आहे. कोल्हापूर जमत आहे हे रांड्याच्या म्हणजे सहज म्हणलेलं आहे आपल्या. बरोबर की, बरोबर. पण ते जिथल्या तिथं बोलायला पाहिजे. ते चालत नाही. मग तिथे गेलो, मला काही तिथे नंबर लागला नाही. बरोबर. 15 दिवस लॉजमध्ये राहिला. मग म्हणलं आता कोल्हापूरला परत जायचं. जायचं नाही म्हणून मग गावाकडे गेलो. बरोबर. आता एकदा इथून गेल्यावर बरोबर पुन्हा इकडे मग पूर्ण परत राजकारणाच्या आखाड्यामध्ये. नाही, मग गावाकडे गेल्यावर इथं जे मी 3 वर्ष राहिलो
ती त्यावेळेस बघायचं मी सगळं, कारखाने, इथली शेती, दूध डेऱ्या, इथल्या बँका, दूध डेऱ्या, दूध संघ, सूतगिरण्या, पतसंस्था, हे बघितलं. खरं तर स्वातंत्र्य इकडंच आहे म्हणलं, आपल्याकडे तर स्वातंत्र्यच नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. असं कोल्हापूरला आपल्याकडे असलं पाहिजे. असं बरोबर, ट्रॅक्टर भरून चाले, उसाचे, उसवाले चाले, गोड म्हणा, काय सगळं. काय शेतकरी आमचे बुलेट पहिलवानच राहायचे सगळे माणसं. बरोबर आहे, होय. काय बसले ते पहिलवान, हं. आणि पहिलवानाला दुसरी गाडी चालतच नाही, होय, कारण बरोबर. बोजा जास्त. बोजा त्याला बुलेटच पाहिजे गाडी, किंवा बैलगाडी किंवा बैलगाडी किंवा बुलेट. बैलगाडी. हां. तिकडे लोक जास्त बुलेटच वापरायचे. बरोबर. अरे बाप, दर फेटा बिटा बांधून बरोबर, काय मस्त जीवन जगते व्हायला म्हणजे. शेतकरी असून देत काय. राजासारखं जीवन आणि जगणार. इकडले लोकांचं एक वैशिष्ट्य आहे की ते लाजत नाही कशाला, कोल्हापूरची लोक कौतुक करावं. मी आत्ता एक फुटवाला आहे, मी त्याला बोललो, मी तो मेकॅनिक इंजिनियर आहे बरोबर, होय, आणि तो फोटो काढतोय. बरोबर आहे. म्हणजे लाजत नाही. इतका नाही तर आमच्याकडे एवढा शिकलेला असला तर ते आलाच नसता, आमच्याजवळ बी आला नसता. मला मिळालं तर नोकरी तेच, नसेल ते मी काम करणार नाही. नाही, बरोबर, इथल्या लोकांचं हे शिकावं, लाजत नाही. लाजत नाहीत, बरोबर आहे, कौतुक करावं या लोकांचं. कमी क्षेत्रामध्ये उत्पादन जास्त काढतात. बरोबर हे आहे. खोटं तर कुणी आमच्याकडे बोलत नाही, पण कष्टानं निष्ठेनं काम करा. काम करतात. तुमच्या लाईफ मध्ये बिराजदार मामांची कुस्ती बघितली बेळगाव, हा, ती तुम्हाला कुस्ती कशी वाटली हो साहेब? कुस्ती मामासारखी तब्येत त्यांच्या मुलाची होती. हां, मामा म्हणजे इतका मेहनत करणारा पहिला. हां, आणि हे दिनानाथ सिंग आता आलेत, हां, हे बरोबर. देखील आमच्या तालमीत होते. बरोबर की, बरोबर की. मग मामांची तब्येत, मामाची तब्येत, आमच्या काय अण्णाची तब्येत, देनातानाची, हा खास तब्येत आहे. बरोबर. हा, आता अजून एवढं वय झालं तरी ते अजून बैठके मारतात, अजून डब्बेच मारतात. मारतात. बरोबर की, बरोबर. कसं आहे, पैलवान किंवा खेळाडू हं. ह्यानं तारुण्यापुरताच व्यायाम करायचा नसते. पूर्ण आयुष्यभर करायचं. हां, जिमवाले देखील बघा, जे काय परदेशातले बघतो म्हातारे झालेले 90 वर्षाची जिम करतात, जास्त करत नाहीत, पण ते बॉडी मेंटेन करायसाठी करायला पाहिजे. बरोबर, आपल्या लोकांना कसं आहे, एकदा तालीम सुटली, इकडून गेलं गावाकडे की ती काही बी करत नाहीत. होय, बरोबर की, काय, आणि खायची सव असते, होय, आणि ते बॉडी सुटलेली असते, बरोबर सर, ते काय राहत नाही, मग ते कुणीही कामाची होत नाही. बरोबर. तुम्ही खेडकर अण्णांची शिकवण काय तुम्हाला भेटली का हो? खडकर अण्णा, दिनानाथ अण्णा, यांची शिकवण? बिराजदार, हां, अप्पा कदम होते आमच्या संघ, रावसाहेब मगर होते, मुळे होता, हां, हे सगळे लोक चांगली लोक. आमच्या तालमीत वैशिष्ट्य होतं, हां, मग कोण्या दुसऱ्या तालमीबद्दल नाव घ्यायचं कारण नाही, हां, तर त्यावेळी देखील तालीम स्वच्छ हं. आणि डिसिप्लिन असलेली तालीम त्याच्यापैकी एक होती. बरोबर, तालमी दुसऱ्या नव्हत्या आणि अशा नाही आहेत, बरोबर आहे, पण त्याच्यापैकी स्वच्छ आणि चांगली वाटायची. बरोबर. पण तुम्ही आता व्यायाम जी करायचा, तुम्ही तुमचं खुराक काय होतो साहेब? तुम्ही किती खुराक घ्यायचा? काय त्यावेळेस बघा, जेवण नाहीच हो, एखादी चपाती खायचं, मग बाकी थंडाई, तुपाशिवाय भाजी नाही, हां, दूध, मग फ्रुट्स खायचं, 2-3 केळी रोज खायचे, लोणी खायचं 100-50 ग्राम. गवळ्याच्यात लावलं होतं परवा, बरोबर, फ्रेश ताजा पानावर केळीच्या ठेवायचे असे, आणि खायचं, आणि नुसतं डायरेक्ट लोणी खायचं. बर. मग घरात ओळखला का तुम्ही? इथं आल्यानंतर गेल्या तुम्हाला ओळखला का मोठा होऊन आलाय म्हणणार पैलवान? नाही, मोठा नाही झालो मी, हां, झाड झालो नाही, पण तब्येत चांगली झाली. कसं आता अण्णाची, आमच्या मामाची तब्येत तशीच होती. बरोबर, असे साधे जर कपडे घातले तर मामा ही पहिल्यांदा वाटत नव्हतं काय. बरोबर. आणि काय झालं, ही जी पूर्वीचे पहिला होते ते सौंदर्य आणि बॉडी बरोबर, आणि संपत्ती हे झाकूनच चांगली वाटते. क्या बात, क्या बात आहे. सौंदर्य, बॉडी आणि संपत्ती हे झाकूनच चांगली वाटते. क्या बात, काय क्या बात आहे, क्या बात आहे. बरोबर साहेब. आता काय झालंय, काही पोरं व्यायाम करतात, जिम करतात. अरे ठीक आहे ना, तू, माझी बॉडी चांगली आहे, माझे दड पिळदार आहेत, असला शर्ट घातलं होतं तर बघणाऱ्याला दिसते ना माझं पिळदार शरीर, होय, बरोबर, पण ते इथवर टी शर्ट शिवणार, बरोबर, पुन्हा फिट शिवणार, बरोबर, आणि ते असं गेले की त्या गोळा येणार, बरोबर की, आणि मग इथं उडी ठेवणार. होय, ते हे चांगलं चांगलं नाही. बरोबर, म्हणजे शरीर हे झाकूनच पाहिजे. क्या बात आहे साहेब. साहेब, तुमच्याबरोबर त्यावेळेचे जोडीदार कोण कोण होते तुमचे मित्र वगैरे? आमच्याकडला व्यंकट पवार म्हणून होता. बरोबर, आणि कोल्हापूरचे वगैरे? नाही, लातूरचा होता. बाकीची हीच होती ना, दिनानाथ अण्णा होते, अप्पा कदम होता, रावसाहेब मगर होता सोलापूरचा, व्यंकट बिराजदार होते,
कल्याण सिंग होते. बरोबर. आमच्या कोटीकरांच्या बरोबर झाली का हे होती आमच्या संगत होती की मग काही लढत केली सगळं नाही का? लढत केली मी नाही? लढतच करत नव्हतो. लढत करत होता कोल्हापूरचे कुठं मोडतील असं काय? नाही मी पैलवानचं कौतुक करत होतो. क्या बात. मी कसं आहे, मला तब्येतच मी करायची. पंढरपूरला मामा मी आणि हे गेलो व्यंकट पवार. हा. ते म्हणले तिघे दोघं जण ते बाकीची कुस्त्या करलाय ते मला हे नका करणं गेलं म्हणले. मग मी म्हणलं हटण एवढ्या पैशात करत नाही, हसत हसत म्हणलो. ते म्हणले किती पैसे पाहिजे? म्हणलं करत नाही, माझी एवढी किंमत आहे का म्हणलो. नाही म्हणले खेतीची तुमची कुस्ती लावायची आहे. मी म्हणलो मला देवानं चांगल्या घरचा मी ठेवलंय, उगा शौक पैलवानचं कौतुक करायचं. मी कुस्त्या बघायला गेल्यावर 5-50 रुपये तिथं जाऊन कौतुक 50,000 10,000 तिथं पैलवानला देऊन येतोय मी. बरोबर. मी जर खेळत बसलो तर गरीब पैलवानाला कुस्तीच लागणार नाही ना. बरोबर. त्याच्या पोटात मारल्यासारखं बरोबर. काय हा त्याच्यामुळे नाही करत. मग कुठंच खेळला नाही कुस्ती तुम्ही आखाड्यामध्ये? मग साहेब आता कुस्ती क्षेत्रामध्ये तुम्ही कुस्ती क्षेत्राची संलग्न आहे बरोबर. पहिले पैलवानकी आणि आताच्या पैलवानकीमध्ये काय फरक वाटतो का हो साहेब? फरक तर आहेच. आता काय झालंय, पैलवानकी हा शौक साध्या माणसाचा नाही, खर्चिक आहे. एक पैलवान तयार करा म्हणतर चांगलं सदन कुटुंब 10 माणसाचं जेवढं खाते तेवढं एक पैलवान लागते. क्या बात, क्या बात. खर्च. आणि काय झालंय आता पहिल्याच्या सारखे पोरं मला माहित नाही आहेत का नाही. पैलवानकी म्हणजे नदी जशी राहते ना शांत, मोठ्या नद्या आहेत ना बिहारच्या, बरोबर, तुम्हाला असं दिसणार नाही खळखळ केलेला. बरोबर. शांत पैलवान म्हणजे असा शांत शांत म्हणजे बिरादर मामा म्हणा सगळेच कुणी असो बरोबर शांत असलं पाहिजे. आणि ती आता राहिलेली नाही. आहेत नाहीत ना, त्याशिवाय होऊ शकत नाही ना. बरोबर. त्याचं कसं आहे, त्याला कंट्रोल सगळ्याच गोष्टी पाहिजे. बरोबर आहे साहेब. आता एक मध्ये डोपिंग सिस्टम आलेली आहे, जे इंजेक्शन घेणे वगैरे ही सिस्टम आल्या तुमच्या कालखंडामध्ये होती का? 1974 नाही ते काही कामाचं नाही. किंवा ते तुमचे जिम वाले लोक काहीतरी फूड खातात, मसल तयार करतात वगैरे, काही कामाचं ते राहत नाही, उलट शरीराला अपायकारक आहे. मग ह्यासाठी नवीन खेळाडूंना तुम्ही काय संदेश देता? नवीन खेळाडूंना हा मातीचा खेळ जो आहे आमचा कुस्तीचा, आमचे जे साताऱ्याचे कोण पहिले होते, मग पहिले नाही हे आपले खाशाबाज ऑलिम्पिक इच्छा असल्यावर माणूस प्राप्त परिस्थितीच देखील खेळू शकतो. हो, शेंगदाणा खाऊन मॅटवर म्हणजे घोंगडं टाकायचं वावरात. बर. ते शेतात आपला धनगर घोंगडं असते का, मॅटवर खेळायचं त्यावेळेस तिथं, म्हणून शेतात घोंगडं टाकून त्याच्यावर प्रॅक्टिस करायची. असं त्यांची आख्यायिका ऐकलेली. बरोबर आहे. त्याच्यामुळं प्रॅक्टिस करावं लागते. बरोबर. प्रॅक्टिस मॅक्सिमम परफेक्ट. बरोबर. आणि कसं आहे, ह्याला चांगला अवस्थात कुठलीही गोष्ट असो, व्यापार असो, राजकारण असो, व्यवसाय असो, त्याला ज्याला गाईड चांगला भेटलाय, गाईड बरोबर, गुरु तो चांगला. बरोबर. अगोदर आपल्याला गुरु निवडावा लागेल आणि गुरुनं शिष्य निवडावं लागेल. आणि गुरुनं शिष्याला निवडत असताना हा माझा आहे, अरे ज्यानं काम चांगलं करतंय, ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, तो कुणाचाही असून, कुण्या जातीचा असून, कुण्या धर्माचा असून, कुठ्या लांबला जवळ बघायचं नसतंय. बरोबर. गुरुचं वैशिष्ट्य हे आहे, बरोबर, ज्याच्यात पोटेन्शियल आहे, ते डेव्हलप होणार आहे, त्याला तुम्ही डेव्हलप करा ना. बरोबर. हे आत्ताची नाही, हे महाभारतापासूनच्या गोष्टी आहेत. द्रोणाचार्याला बघितलं, द्रोणाचार्याकडे गेला एकलव्य. बरोबर. मला तुम्हाला गुरु करून घ्यायचे, आणि त्याला विचारले असते तू कोण आहेस का, आता माहिती नाही एखादा, पण असं विचारायचं नसतंय ना. बरोबर. त्यावेळेस ती रूढी परंपरा होत्या का नाही मला माहिती नाही. बरोबर आहे. आणि तो कसा असा विद्यार्थी कसा असावा, तर एकलव्यासारखा असा. क्या बात आहे. म्हणजे गुरुसाठी काही करायचं. आणि गुरुनं देखील शिष्याला हुडकावं. बरोबर आहे. तो कुण्या धर्मातला आहे, कुण्या जातीचा आहे बघायचं नाही, त्याच्यात पोटेन्शियल आहे, त्याच्यात मेरिट आहे, त्याला ज्ञान आहे, त्याला डेव्हलप करावं ना. बरोबर आहे. गुरुला आवड निवड कशासाठी करता येते, करायचं नसते. मग त्याने एकदाच बघितलं द्रोणाचार्याने, आणि त्यांना बघितल्यावर बघा, इच्छा असल्यावर काही होऊ शकते म्हणतात. आपल्याला त्यांनी तसाच मातीचा पुतळा तयार केला, त्यांना सकाळी प्रणाम करायचा आणि प्रॅक्टिस करायचा. म्हणून ते स्वतः द्रोणाचार्य शेतात आले, कुठेतरी चाले होते,
एक कुत्रा आलं आणि त्यांचा ते अवतार म्हणजे केस भगवे हे उडाले ना, ते बघितले त्यांनी एकलव्याने, माझ्या गुरुला भुकतंय. बरोबर. तर त्यांनी त्या कुत्र्याला बाण कसा मारला, हां. त्याला रक्त बी निघालं नाही पाहिजे, फक्त आवाज बंद केला पाहिजे. बंद केला पाहिजे. आणि मग ते आवाज बंद झाल्यावर ते परेशान झाले गुरु. हे तर विद्या मी एकाला शिकविल्या आणि कोण आहे, तो तर विद्यार्थी माझ्या संघच आहे. बरोबर. मी ज्याला शिकवलं ते माझ्या संघच आहे, धनुर्धार विद्या. अर्जुन त्यांना बघितलं, यानं म्हणलं हे कोण मारलंय म्हणजे याला कुत्र्या. त्यानं त्याचा पाया पडला, आशीर्वाद घेतला, मी मारला. मग त्याने म्हणजे तू कुठून शिकलास विद्या, तुमच्याकडून शिकलो. बरोबर. मी कुठं होतो म्हणले तुला विद्या द्यायला. बरोबर. त्यांनी हाताला धरला गुरुच्या आणि त्यानं ते कुपीत त्यांचा जो पुतळा प्रतिमा केली होती. आणि कसं करायचा तो, रोज सकाळी उठलं की दर्शन घ्यायचं, तुमचं नाव घ्यायचं आणि प्रॅक्टिस करायचं. क्या बात. मग ते खटकलं त्याला, गुरु असं असते का. नाही नाही, बरोबर आहे. तो उलट चांगलं झालं, कौतुक करायचं, त्याला बक्षीस द्यायचं. काय त्यावेळेस काही बक्षिसाची पद्धत नव्हती, पण आशीर्वाद देणं हेच कौतुक दिलं नाही. मग ते त्यांच्या डोक्यात छल्ल राहून गेलं की माझा एकच जगामध्ये शिष्य असला पाहिजे, मी ज्याला शिक्षा दिली ते, हे नाही. मग ते म्हणलं माझ्याकडून शिकलास ना तू, मग गुरु दक्षिणा दिली पाहिजे. बर बर. गुरुनं काय मागावं त्यांचा अधिकार आहे, पण त्याने मागितलं. त्याला म्हणले मला अंगठा तुझा काढून दे, कारण त्याला पुन्हा चालवायची बाण. बरोबर. पण ह्याच्या उपर ख्याती वेगळी ऐकली मी, पण ते लेफ्टी होते आणि त्याने उजवा काढून घेतला. उजवा काढून घेतला. बर. कोण आपण कशाने मारतो, उजव्या. ते तेवढं कळालं का नाही मला माहिती नाही, पण ते दे म्हणले की तो एवढा तत्पर होता की लगेच कापून द्या घ्या म्हणा. बर. पण तो लेफ्टी होता म्हणा, म्हणजे एकलव्य हे लेफ्टी होता. त्यामुळं अहो त्याने एवढं प्रॅक्टिस करायचं ना, जसं बजरंगबली जन्मल्याबरोबर गेला ना त्याच्या सूर्याला पकडा गिळायला. बरोबर. आणि ते खरंच गिळणार होता. मग सगळे देव घाबरून गेले. बरोबर. घाबरून गेले सगळे, अरे असं करू नको म्हणले तू. बरोबर आहे. काय तर हे प्रॅक्टिस असा करायचा ना, त्याची इच्छा होती की तिथं सूर्यचंद्राला हार घालावा. बरोबर की. कोणाची, एकलव्याची इच्छा होती. हार जो मारायचा मला तिथं पेटाव. त्याचं हे असलं गोलन कुचरेन मांजरण हे नव्हतं त्याचा गोल. बरोबर 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 काय बरोबर. तर ते साहेब, आता मला हा एक प्रश्न विचारायचा की नवीन पैलवान जे आता नवीन खेळाडू तयार व्हायला लागले साहेब, ह्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगशाल, त्यांनी कशा पद्धतीने. मग हे माती आमच्या देशी खेळ आहे. बरोबर. कबड्डी असो कुस्ती असो, शाहू महाराजांचा नमिसात खास क्रेडिट होतं. बरोबर. त्यांनी जीवन ठेवलं. कोल्हापूर नगरीमध्ये परप्रांतातून परदेशातून पैलवान आणायचे, त्यांच्याशी लढत करायची, वस्तू करायची. त्याच्यामुळं कोल्हापूरमध्ये पैलवान टिकून आहेत. होय साहेब. वातावरण तयार झालं. जैसा राजा वैसा प्रजा. बरोबर साहेब. त्याच्यामुळे ते आज कोल्हापुरातला साधाही माणूस गेला तर पैलवान दिसतोय. हाय तर काय हायच ते. बरोबर साहेब. वातावरणच असतंय. बरोबर साहेब. साहेब, आता एक थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. अजितदादांच्या बरोबर जे तुमचे संबंध होते, आता तुम्ही अजितदादांचे खास संबंधित म्हणजे, तर अजितदादांच्या बरोबर एखाद्या आठवणीतला काही क्षण सांगशील? एक नाही हजारो. बरोबर. एक कुठली पण एखादा असा की सगळ्या रोमांचकार एखादा सांगायचं. रोमांचकार तर खूप आहेत. मग कोविड दुसऱ्या दिवशी बंद होणार होतं. मला युरिन इन्फेक्शन झालं. बर. मी लातूरात होतो. बर. मग तिथं ट्रीटमेंट मी चांगले डॉक्टर माझ्याकडे होते, घेऊ लागते. मग ते डॉक्टरनी त्यांचे तिथल्या कंपाऊंडरनं ट्रीटमेंट ही चालू असल्यावर किंवा ते झाल्यावर काय खायचं नाही सांगितलं नाही. बरोबर. माझं बरं झालं, मला आयसीयूत बाहेर काढलं. मग पाहुण्याने आमच्या काय आणलं, एका पाहुण्याने नारळ आणले, एका पाहुण्याने मोसंबी आणल्या. आणि एवढ्या चांगल्या मोसंबी होत्या, नारळाचं पाणी. ज्याला बिमार आहे तो माणसाला आपण काय देतो, मोसंबी आणि पाणी. मग मी ती खालो. पण ती मला जे झालं होतं डिसीज, त्या डिसीजला हे दोन्ही चालत नाही. बरं. ते सांगितलं नाही, आम्हाला काही वाटलं बी नाही. त्याच्यामुळं पुन्हा वेटिंग व्हायची. त्याच्यामुळे ते तिथला नर्स किंवा डॉक्टर कंपाऊंडर मॅडम ते IBचं इंजेक्शन द्यावं लागतं त्याला. बरोबर. आणि ते 1 दिवसात लगेच बेंड व्हायचं. बरोबर. शेवटी डॉक्टर म्हणजे आता एवढी मोठी रिस्क घ्यायची नाही आपण.
त्यांना कळायचं ते केले, पण होईना गेले. म्हणले साहेब तुम्ही आता दुसरीकडे हैदराबाद किंवा मुंबईला जावा, तुम्हाला कुठे जायचं जावा. मी म्हणलं डॉक्टर साहेब तुम्ही VIP पेशंट आहे म्हणून थोडं घाबरू आला. म्हणलं बिलकुल घाबरू नका, तुम्ही ट्रीटमेंट करा. तुम्ही जे करायला ट्रीटमेंट तेच करेक्ट आहे. तर ते तसं झाल्यामुळं मग लगेच माझ्या मुलाने दादाला फोन केला. बर माझ्या पप्पाला असं आणि खूप सिरियस झाले आणि कोविड उद्या सगळ्या विमानं रेल्वे गाड्या बंद होणार. तर मग कुठं येते आता? तर लातूरात आहे. ठीक आहे, मग ठीक आहे मी व्यवस्था करतो. मग मला बोलले, म्हणलं आमच्याकडे लँडिंग विमानतळ नाही, नांदेडला जावं तर रस्ता लई खराब आहे, 4 तास लागते. बरोबर, खराब होतं. म्हणलं की दादा आम्हाला औरंगाबादलाच पाठवा, एअरबस. बर एकच पायलट होता, एक पायलटला परवानगी नाही. बर मग पवार साहेबाला बोलून दुसरा पायलट आणला. सगळे शाम विमानतळ सगळे बंद होते. बर मग त्या दिवशी इथून मी मुंबईला मला हलवले होते. म्हणजे अजितदादांनी एवढे रिस्क घेऊन हल्ल्यावर एक माणूस तिथं दवाखान्यात कायम बसून होता. बर काय लागतंय काय. आणि माझा मुलगा होता, त्याला रोज दादाला माझ्या मुलाला विचारायचे काय चाललंय काय नाही. आणि माणूस एक बसून हे जसं बसले ना माझ्यासमोर, तर काहीच कोणाला करायचं नाही. उगा यायचा, बाहेर जाऊन यायचा, काय चाललंय रिपोर्ट घ्यायचा, डॉक्टरला विचार. म्हणजे एवढं माणूस एक मुकरर केलेला. ही व्यक्ती महाराष्ट्र आपल्यातून गेल्यामुळं भरपूर नुकसान झालं असं वाटतं का साहेब? मला सांगतो, माझं तर नुकसान झालंच झालं, पक्षाचं झालं, राज्याचं नुकसान झालं. एवढा असा माणूस तयार होणं परत शक्य नाही. बरोबर. आता साहेब DY पाटील साहेब पण वारले, ह्यांचं सानिध्य तुम्हाला भेटले का हो कधी? त्यांच्या कामाचं मला माहिती आहे. माझे चुलते सारखं बोलायचे, त्यांच्या बरोबर माझे आमदार होते त्यावेळी ते कामं करायचे. आणि हे मध्येच त्यांनी डायव्हर्ट झाले की आता आमदार की बस झाली म्हणून एज्युकेशनमध्ये आले. बरोबर. आणि जे त्यांनी कामाचा धडाका पाटील DY पाटील साहेबांनी, म्हणजे आज मी मुद्दाम ते सतीश पाटीलला भेटायलाच आलो होतो. माझे मित्र आहेत, ते माझे मार्गदर्शक आहेत सतीश पाटील. बरोबर, बंटी पाटील. अनेक वेळेस मला सल्ले दिले त्यांनी, मी तुम्हाला इथे सांगत नाही. बरोबर की. आणि ते सल्ला त्यांनी असा दिला की मी त्याच्यामुळे सहकार मंत्री होण्यामध्ये त्या सल्ल्यात त्यांचा वाटा आहे. बरोबर. कोणाचा? सतीश पाटलाचा. बरोबर. आणि मग ते आमच्याकडे पालकमंत्री होते. तर एक माणूस आयुष्यामध्ये काय करू शकतंय, बाकीच्या तरुणांनी येऊन बघावं. बरोबर आहे साहेब. काय बरोबर आहे, काय करू शकताय. आणि कुटुंब काय असतं एकत्र पद्धतीचं, त्यांच्याकडून शिकावं. क्या बात. मला सांगा, एवढे मोठे कॉलेज, बरेच पोरं भेटले आम्हाला. मला फुकट इंजिनिअरिंग केलं, माझं डॉक्टर केलं, नोकरी काय. आणि कुटुंबाला सगळ्याला जावयासहित त्यांनी न्याय दिला, सगळ्यांना न्याय दिला. क्या बात. नाही, हे मोठं काम आहे. आज साधे काम आहे काय? नाही, बरोबर आहे. एखादाच माणूस जन्मत आहे असा नशिबान. बरोबर आहे. तुम्ही सहकार मंत्री होण्यापेक्षा क्रीडा मंत्री का झाला नाही साहेब? तुम्ही क्रीडा मंत्री व्हायला पाहिजे होते, खेळाडू असल्यामुळे. सांगतो तुम्हाला की माझा अनुभव काम केलेला आहे. माझं सोसायटीपासून राजकारण सुरू झालं. बरोबर. सोसायटी, जिल्हा बँकेचा चेअरमन, मी विद्यापीठात MC मेंबर काम केलो, मार्केटिंग फेडरेशनचं काम केलो, माझी बँक आहे, माझ्या पतसंस्था आहेत. आणि दादाला माहिती आहे की हेच ह्या खात्याने नाही देऊ शकत. बरोबर साहेब. आणि आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सहकार मंत्री पश्चिम महाराष्ट्रात. बरोबर. पण दादाला असं वाटतं मला की मराठवाडा पुढे आला पाहिजे, विदर्भ आला पाहिजे, खानदेश पळाला पाहिजे. मग ती जबाबदारी, मग त्याच्यामध्ये आमचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, देवाभाऊ आमचे फडणवीस साहेब आहेत, एकनाथराव शिंदे साहेब आहेत. तर ह्यांनी बी संमती दिली ना. बरोबर काय. बरोबर की. आणि दादानी सांगितलं की दादानी माणूस निवडलाय म्हणजे काहीतरी असेल. बरोबर. असं लोकांना वाटतंय. आमची कोल्हापूरच्या पैलवानांच्या वतीने किंवा आमचे जोशीगे ताते आहेत, आमचे अण्णा ताते आहेत, अण्णा आहेत, यांच्या वतीने मी आपल्याला एक विनंती एवढीच करणार आहे साहेब की ऑलिम्पिकच्या ज्या हे करायला आले, ऑलिम्पिकसाठी आता काही दत्तक मुलं घ्यायला आले, ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखादं संकुल व्हावं यासाठी तुमची क्रीडा मंत्र्यांबरोबर तुम्ही जरा पाठपुरावा करावा. मी सांगतो तुम्हाला, आता थोडेसे आपण ऑलिम्पिकमध्ये गेलो. बरोबर. आपल्याकडे अजूनही म्हणजे योग्य माणसाला न्याय भेटते का नाही थोडी शंका आहे. बरोबर आहे.
तिथं राजकारण थोडंसं हस्तक्षेप होतंय का काय असं वाटतंय बोलल्यामुळं. बरोबर आहे. तिथं कसं आहे, इलेक्टिव्ह मिनिट म्हणजे जे खेळणारा खेळाडू आहे त्याला प्रामाणिक त्याची निवड करणे आणि सरकारने आणि संस्थांनी कारखानदारांनी अशा लोकांनी त्या खेळाडूला दत्तक घेणं. बरोबर सर. एखादी तुम्हाला कोणताही खेळाडू निर्माण करायचे आहे बरोबर. तर त्याला 10-20 वर्ष स्टॅमिना टिकवायचे आहे, तर भाजी भाकर खाऊन होत नाही. होत नाही. बरोबर सर. त्याच्या डोक्यात दुसरं काहीच नसलं पाहिजे, एकच काम, कुस्ती कुस्ती. आपलं काम कुस्ती आणि आपण. बरोबर. आता उद्या किती काढायचं आहे, उद्या प्रॅक्टिस किती करायची आहे, स्टॅमिना किती वाढवायची आहे, ते त्याच्यावरच असलं पाहिजे आणि पूर्ण ताकदीनं त्याच्या पाठीमागे सरकार असलं पाहिजे. बरोबर. आणि निवड करत असताना योग्य माणसाची निवड झाली पाहिजे. बरोबर. माझ्या जवळचा आहे, मी सांगतोय, त्याला घे. त्याच्यामुळे ऑलिम्पिकमध्ये आपण फार यशस्वी होत नाही. आणि हे जर व्हायचं असेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बरोबर आहे साहेब. बरोबर. काय? म्हणजे पारदर्शकता पाहिजे. पारदर्शकता पाहिजे. नाही असं नाही, पण पाहिजे, पण अजून थोडी बहुत पडते ती पूर्ण झाली असायलाच पाहिजे. क्या बात आहे. इम्पार्शियल. क्या बात. क्या बात. म्हणजेच मग आपण ऑलिम्पिकला जाऊ शकतो. ऑलिम्पिक बघा तुम्ही बोलताना आपल्यालाही वाटतं, आम्हालाही वाटतंय एवढा मोठा देश आहे, तरुणाचा देश आहे, बरोबर. आणि ज्यावेळेस स्पर्धा होतात त्यावेळेस बक्षीस बघितले ना तर दुसरे कमी मिळतात हो आपल्याला. हो सर. काय बरोबर आहे तर सर. त्या आपल्याला जर हे सगळं टार्गेट करायचं असेल तर मग कुठले लोक आहेत चांगली पोरं, बरोबर. कुठल्या राज्यात आहेत, कुठल्या शहरात आहेत, तसे गाईडनं निचून काढायचे, त्यांना प्रॉपर कोचिंग करायला पाहिजे. बरोबर सर. आणि मग बघा ते हे तुमचं स्क्रीनवर ज्यावेळेस गोल्ड मेडलिस्ट येतं ना, जागा पूर्ण नाही एवढे पोर आपल्या भारतात आहेत. क्या बात. क्या बात. बरोबर. टॅलेंट आहे बरोबर. आपल्याकडे आहेत, तसे खेळाडू आहेत, होय साहेब. होय साहेब. पण त्यांना परफेक्ट ते टेक्निक बी दिलं पाहिजे. गाईड जे आहे ना बरोबर आहे. तो देखील परफेक्ट. पण आमची विनंती तुम्हाला एवढीच असेल साहेब की एकदा तुम्ही क्रीडा मंत्री साहेबांशी डिस्कशन करून, आपल्या मुख्यमंत्री साहेबांशी डिस्कशन करून ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा, एवढी आम्ही विनंती करतो सर. आता अन्न आमची त्याच्यासाठी चालेल. बरोबर की मला सांगितले आता उद्याच हां त्याचा उद्याच निकाल काढतो. माझी उद्या मुख्यमंत्र्याची भेट आहे हां हां. आणि उद्याच पत्र देतो की आमचे जे हिंद केसरी आहेत त्यांचे वारले ते आपले मारुती माने साहेब, आपलं गणपती बिराजदार, तर त्यांच्या म्हणजे मालकीनी आहे ती अशी जिवंत आहे, परिवार त्यांचा परिवार आहे, कुटुंब आहेत, उत्पन्नाची साधनं नाही. तर अण्णा माझ्या मागं लागलेत की बाबा इथनं तुम्ही काम करू. बरोबर. उद्याच बैठक पवार साहेब मुख्यमंत्री साहेबाची घेतो हां. आणि हे 5 लोक 6 लोक जे नाव देतील तुम्ही व्हेरीफाय करा. आम्ही नाव दिलं म्हणजे फायनल नाही, बरोबर की. तुमच्या यंत्रणेला पाठवा, अजून एकदा तुम्ही चेक करा आणि ह्यांना मानधन काहीतरी द्या. बरोबर आहे सर. क्या बात आहे. आज आमच्याजवळ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब आलेले आहेत आणि ते आज कोल्हापूरमध्ये आले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पैलवान होते, गंगावीस त्यांनी सराव केलेला आहे आणि चांगली मार्गदर्शन त्यांनी सांगितलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो साहेब. धन्यवाद. नमस्कार सर. थँक्यू.